जगातील बहुतेक देशातील नागरिकांना आपल्या मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी शतकानुशतक संघर्ष करावा लागला. रक्तरंजित क्रांती, मोठी आंदोलनं आणि हजारो बलिदान. फ्रेंच राज्यक्रांतीत हजारो लोक रस्त्यावर उतरली, तर अमेरिकेत सुद्धा वर्षानुवर्ष लढा द्यावा लागला. पण भारतात गोष्ट मात्र वेगळी. आपल्या संविधानकर्त्यांनी हे अधिकार आंदोलनाची वाट न बघता संविधान लिहितानाच प्रत्येक नागरिकाला बहाल केले. म्हणूनच कदाचित आज आपल्याला हे अधिकार इतके नैसर्गिक वाटतात की ते आपल्याला संविधानाने दिले आहेत हे आपण सहज विसरून जातो. भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये म्हणजेच कलम 12 ते 35 मध्ये या मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आली आहे. आणि गंमत बघा, हाच भाग इतका महत्त्वाचा मानला जातो की याला संविधानाचा गाभा असं म्हटलं जातं. यात समाविष्ट आहेत 6 प्रमुख अधिकार: समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. आता एक रंजक गोष्ट सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला संविधानाचं हृदय आणि आत्मा म्हटलं होतं. का माहितीये? कारण हे एकमेव कलम असं आहे जे तुम्हाला तुमचे अधिकार फक्त कागदावर देत नाही, तर ते अधिकार धोक्यात आले तर थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची ताकद पण देतं. म्हणजे बघा, अधिकार असणं वेगळी गोष्ट आणि तो अधिकार वापरता येणं वेगळं. कलम 32 नेमकं तेच सुनिश्चित करतं. या मालिकेत आपण पुढच्या भागांमध्ये प्रत्येक मूलभूत अधिकार सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढचे भाग चुकवायचे नसतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching.